ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, नाताळचा सण म्हणजेच क्रिसमस सीझन आपल्या सर्वांना परत एकदा एका महत्त्वाच्या गोष्टीची आठवण करून देत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या या जगामध्ये येण्याचा उद्देश आणि नाताळचा सण साजरा करण्याचा मुख्य हेतू म्हणजेच आपल्याला नवीन जीवनाची देणगी मिळालेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला नवीन जीवनाची देणगी देण्यासाठी या जगामध्ये आला. या अंधारातून आपल्याला प्रकाशामध्ये आणण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आपला स्वर्ग राज्यासून सोडून या अंधाऱ्या जगामध्ये उडी घेतली. आणि म्हणून नाताळचा सण आपल्या सर्वांना आपली जी परिस्थिती आहे, पापाची परिस्थिती, त्याची आठवण करून देत आहे. त्या पापाच्या चिखलामध्ये रुतलेले असताना स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्या चिखलामध्ये तो आपल्याला बाहेर काढतो आणि परत एकदा नवीन मुलगा किंवा मुलगी, कन्या म्हणून त्याचं मूल म्हणून आपल्याला स्वीकारत असतो. हीच नाताळची एक गोष्ट, सुंदर अशी कथा आपल्याला सांगितली जाते. आजच्या शुभवर्तमानामध्ये परत एकदा तोच महत्त्वाचा संदेश प्रभू येशू ख्रिस्त परत यहुदी लोकांना व आपल्या सर्वांना देत आहे. जेव्हा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला अरेस्ट करण्यात येते, जेव्हा त्याला तुरुंगात टाकण्यात येते, तेव्हा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं कार्य प्रभू येशू ख्रिस्त मोठ्या जोमाने चालू करत आहे. बाप्तिस्मा करणारा योहान प्रभू येशूचा मार्ग तयार करण्यासाठी आलेला होता. लोकांच्या मनाची तयारी करण्यासाठी आलेला होता. ती तयारी कुठली होती की जेणेकरून त्या चिखलातून त्यांनी वर यावे. परंतु बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने नक्कीच लोकांना चिखलातून बाहेर काढलं नाही, पण बाहेर येण्यासाठी मार्ग दाखवला. तो मार्ग म्हणजे पश्चातापाचा मार्ग, तो मार्ग म्हणजे नवीन जीवन सुधारण्याची संधी. आणि तोच संदेश प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देत आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्या शुभवर्तमानाची किंवा आपल्या कार्याची सुरुवात करत असताना प्रभू येशू ख्रिस्त तोच मुख्य संदेश जो बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने लोकांना दिलेला होता, तो संदेश परत एकदा आपल्याला सांगत आहे. व संदेश असा आहे की पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेलं आहे. आणि म्हणून जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्त ऐकण्यासाठी आलेले होते, जे लोक प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेले होते, त्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त शुद्ध करत आहे, त्या लोकांना नवजीवन देत आहे. परंतु हा शुभ संदेश प्रभू येशू ख्रिस्त सुरुवातीलाच आपल्या सर्वांना देत आहे, तो म्हणजे पश्चातापाचा मार्ग. म्हणजेच कुठे ना कुठे एक दरवाजा, कुठे ना कुठे एक मार्ग परमेश्वर नेहमी मनुष्यासाठी उघडा करून ठेवत असतो, की जेणेकरून मनुष्य कधी ना कधी त्या दरवाजातून बाहेर पडेल, कधी ना कधी योग्य त्या मार्गावरती येईल. आणि तो मार्ग म्हणजे पश्चातापाचा. जेव्हा आपण पश्चाताप करतो आणि आपल्या जीवनामध्ये खरोखर योग्य तो बदल घडून आणत असतो, तेव्हा परमेश्वराचे हजार असे हात आपल्याला वेगेत घेण्यासाठी तयार असतात, आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी तयार असतात आणि परत एकदा आपल्याला स्वर्गीय दानाने भरण्यासाठी तयार असतात. आणि म्हणून नाताळचा शुभ संदेश म्हणजेच पश्चातापाचा मार्ग. परमेश्वर आपल्याला त्या अंधारातून काढण्यासाठी, प्रकाशात आणण्यासाठी या भूतलावरती आलेला आहे. फक्त आपल्याकडून परमेश्वर एकाच गोष्टीची अपेक्षा करत आहे, ती म्हणजे खऱ्या पश्चातापाची आणि नवीन बदल जीवनामध्ये आणण्यासाठी. आणि म्हणूनच आपण आपल्या जीवनावरती मनन चिंतन करत असताना या नवीन वर्षामध्ये पदार्पण केलेलं असताना खरोखरच आपण आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आलेला आहेत का? आपण खऱ्या अंतःकरणाने पश्चाताप केलेला आहे का? या नाताळची सुरुवात आपण चांगल्या प्रकारे केलेली आहे का? ख्रिस्ताला आपण आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवलेला आहे का? या सर्व गोष्टीवरती आपण मनन चिंतन करायला पाहिजे. आणि म्हणूनच हे जे वर्ष आहे, हे वर्ष काहीतरी गेल्या वर्षापासून वेगळं असलं पाहिजे. जे आपण रेझोल्युशन घेणार आहेत, जे काही आपण आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, ते प्रयत्न न सोडता आपण नेहमी ते प्रयत्न करत राहिलो पाहिजे, त्यामध्ये पूर्ण अंतःकरण टाकत राहिलो पाहिजे. आणि नक्कीच परमेश्वर आपल्या प्रयत्नाकडे पाहून आपल्या प्रयत्नांना यश देणार आहे. आपल्या बदलत्या जीवनाकडे पाहून परमेश्वर नक्कीच आपल्या पश्चातापाद्वारे आपल्याला नवीन संधी देणार आहे, स्वर्गीय दानाने भरून काढणार आहे. आज परमेश्वराकडून कृपा मागूया, शक्ती मागूया, नवीन जीवनाला सुरुवात करण्यासाठी, नवीन वर्ष चांगलं जीवन जगण्यासाठी आणि एकमेकांना क्षमा करून, एकमेकावरती प्रेम करून ख्रिस्ताचा संदेश इतरांना देण्यासाठी परमेश्वराकडून आपण स्फूर्ती व सामर्थ्य मागूया. आमेन.